नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MSCET ही जी एक्झामिनेशन आहे फॉर असिस्टंट प्रोफेसर, तर या एक्झामिनेशनचा रिझल्ट आता वेबसाईटवर आलेला आहे. तर तो कशा प्रकारे चेक करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा सेट एक्झामिनेशन, इथे जी टॅब दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा रिझल्ट महाराष्ट्र सेट हेल्ड ऑन 7 एप्रिल 2024. तर या तारखेला आपला पेपर झाला होता 7 एप्रिल 2024ला. तर त्याचा आता रिझल्ट आलेला आहे. यामध्ये तुम्हाला सिलेक्टमध्ये तुम्हाला 7 एप्रिल सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर विथ मार्क विदाउट मार्क तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तर तो डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथे बघा तुमचा सीट नंबर वरती दिलेला आहे बघा. यू कॅन सर्च युअर रिझल्ट बेस्ड ऑन आयदर युअर नेम ऑर सीट नंबर ऑर ॲप्लिकेशन नंबर. म्हणजे तुम्हाला तिन्हीपैकी एक तुम्हाला तिथे माहिती भरायची. एक तर सीट नंबर टाका किंवा तुमचं नाव टाका. ह्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता. तुम्हाला सीट नंबर माहीत असेल तर सीट नंबर टाका. तुम्हाला जर तुमचं नाव जे आहे तर ते तुम्हाला हॉल तिकीट जसं आहे तसंच तुम्हाला तिथे एंटर करायचं आहे आणि सर्च रिझल्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा रिझल्ट चेक करू शकता. जर विद्यार्थी मित्रांनो अजून आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच तुम्हाला एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ संपूर्ण भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.